वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे या घटनेची माहिती सांगितली, त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्यांकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली काय? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले. परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगले त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, ते आरोपीच्या बाजूने आहेत. त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल, किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल, तर मग पोलिसांचा पार्ट ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत